जर का आपण पाहिलं तर मागच्या काही सामन्यांचा थोडासा लेखाजोखा स्टॅटिस्टिक्स तपासून जर का पाहिले तर ही न्यूट्रल विकेट जिथे कधी धावा डिफेंड होत आहेत तर कधी धावा चेस होताना आपल्याला पाहायला मिळाला आणि असाच एक रक्तरंजित चित्तथरारक सामना आपण नुकताच पाहिला 1 चेंडू 3 असं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळालं आणि अखेरीस जर का आपण पाहिलं नावा या टीमचा जो दबदबा आहे डॉमिनान्स ज्याला आपण म्हणतो तो डॉमिनान्स पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला टीमचं आपण पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं अभिनंदन केलं. हार्ड लक टीम पिरकोन. आपण नुकत्याच झालेल्या रजनी क्रिकेटमध्ये मोठी जुईच्या क्रीडांगणावर पिरकोन टीमचा खेळ पाहायला मिळाला जिथे खरं तर एक चांगला क्वालिटी खेळ आणि आज पुण्याच्या नव्या रात्रीमध्ये नव्या खेळाला आपण प्रारंभ करू. दोन्ही टीम्सना आपण देऊया शुभेच्छा. एका बाजूला टीम भालचंद्र स्मृती टीम जसखार आणि त्यांच्या विरोधात नवजीवन मुलेखंड. स्वर्गीय मधुकर बुधाजी पाटील चषक 2026 चं हे महापर्व सुवर्ण पर्व आज आपण अनुभवतोय. तिसऱ्या रात्रीमध्ये आपण नव्या मॅचला रंग देतोय. पहिला बॉल फेकण्यासाठी गोलंदाज तयार आहे. पहिलाच बॉल एज अँड गॉन बिहाइंड द विकेट. विकेट कीपर दिवेश आपल्याला पाहायला मिळाले आणि ही हॅज लेझर आय फोकस ऑन अ बॉल. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये एक्झॅक्टली किती थिक एज लागलाय आणि पकडलेला हा झेल. षटक क्रमांक 1 हर्षल यांना मिळालेलं पहिलं यश. बॉलवर बाद झालाय. बोकडविरा हे गाव आणि या गावाच्या कर्तृत्वाला पुन्हा एकदा टेनिस बॉल क्रिकेटच्या सन्मानाचा मुकुट चढवणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. बोकडविरा म्हटलं की मग मातीतले खेळ आणि त्या मातीतल्या खेळाला खऱ्या अर्थानं मी म्हणेन त्या खेळाला न्याय देण्यासाठी किंबहुना आपल्या विभागातील खेळाडू फक्त आपल्या विभागातच वलयांकित राहू नये. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वानं त्याची ओळख घ्यावी म्हणूनच या स्पर्धेचं गली टू ग्लोब असं अँबिशन असलेलं हे रिअल ग्लॅमर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. फिरकीचा जादूगार. ओ हो काय घडले एक्झॅक्टली. कदाचित नाराज असावेत हर्षल. हर्षलचा खेळ आपण नुकत्याच झालेल्या रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहिला आणि तिथे त्यानं फेकलेलं ते त्याचं एक मॅजिकल स्पेल जर का आपण डिजिटल मीडिया फॉलो करत असाल तर इंस्टाग्रामवर प्रचंड व्हायरल झालं होतं. अफलातून बॉलिंग ज्याची आपण त्या स्पर्धेमध्ये पाहिली आणि तूच गोलंदाज आता मात्र 1 गाव 11 आपल्या घरच्या टीमकडनं खेळ करत असताना वाख्यान्य जोग हा खेळ आणि सुरुवात झाली आणि गोलंदाज असाच असायला हवा. गोलंदाजाकडे व्हेरिएशन असणं फार गरजेचं आहे. गोलंदाजीकडे खऱ्या अर्थानं पेस व्हेरिएशन आणि स्पिनचं व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. बॅटिंगसाठी न्यू बॅट अनिकेत. सचिन आणि अनिकेत हे 2 फलंदाज. यावेळेला मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर या झोन मध्ये हा बॉल आणि तिथेच काढलाय मेरिट नुसार लगावलेला हा सचिन म्हात्रेचा पेटर्न स्ट्रोक ऑफ ड्राईव्ह चौकार. आमचे मास्टर हेड कॅमेरामॅन अविनाश शूटर आहेत आणि प्रत्येक चेंडू तुम्हाला कॅमेरा लेन्सवर आणण्याचा त्याचा एक प्रामाणिक डेडिकेटेड प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. वेट केला, वॉच केला, स्क्वेअर ऑफ द विकेट. हा बॉल डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळून काढलाय. अलॉंग द ग्राउंड बॉल जाईल अजून एक चौकारासाठी मिळालेला हा दुसरा चौकार. बॅटॉ सचिन.
सचिन म्हात्रे या 6 पोहोचवलंय तब्बल 15 या आकड्यावर. बॅटिंग करणारी टीम भालचंद्र स्पोर्ट्स टीम जसकार. अल्टिमेट इफेक्ट ऑफ क्रिकेट, बटरफ्लाय इफेक्ट आपल्याला पाहायला मिळाला. एक्झॅक्टली काय घडलं? एक्झेल ड्रॉप झाला. कमिटमेंट विकेट किपरची छान होती, परंतु कॅच ड्रॉप झाल्यानंतर खरं तर मैदानामध्ये आग ओकणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तोडफोड मारझोड फलंदाजी. बॅटॉ आपण पाहिला सचिन. आता स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहताय एक या आकड्यावर खेळ करतोय अनिकेत. अनिकेत तसं पाहिलं गेलं तर एक आक्रमक फलंदाज आहे. अर्थातच 6 हिटिंग ॲबिलिटी असणारा खेळाडू मैदानामध्ये. अजून एक गोलंदाज हर्षल. याचंही नाव हर्षल आहे. बॉल हवेमध्ये, झेलची संधी आणि कॅच इज टेकन. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. थोडी घाई झाली अनिकेतकडनं, चूक झाली. खरं तर एरियल अटॅक करण्याचा प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नांमध्ये ॲब्सोल्यूट फेल ठरलेत. एक या धावसंख्येवर अजून एक धक्का. टोटल 15 हा स्कोर असताना बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळाला आहे तो दुसरा धक्का. गाणं फार छान होतं आणि फक्त गाण्याला ऐकत राहावं इतका मोह. परंतु क्रिकेट सुरू असताना मात्र नक्कीच हा मोह आपण आज आवरतोय. मॅचकडे वळण घेतोय. षटक क्रमांक 2 मध्ये P2चं षटक आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील हर्षल म्हात्रे. हर्षल मांडेलकर. हर्षल मांडेलकर हाही गोलंदाज. त्याच्याकडेही क्रिकेटचा एक चांगला एक्सपिरियन्स आणि खलडी बॉलिंग त्यानं नेहमीच सातत्यानं केली. त्यामुळे ही गोलंदाजी जर का पथ्यात पडली तर नक्कीच टीमच्या हितासाठी असणार आहे. आणि अजून एक झेल टिपलाय. फलंदाज क्रमांक इथे 3 जसे गेले तसे परत आलेत. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. प्रेक्षक युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून या स्क्रीनवर कॅमेरामॅननं फार छान लेन्सच्या माध्यमातून हा बॉल टिपलाय. हातांची उंजल, बॉडीचा बॅलन्स, तिथे थोडंसं सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळालं. हर्षल गावंड विथ इज फिल्डिंग स्किल आपल्याला पाहायला मिळालाय. आणि या मॅच मधला दुसरा झेल तो टिपतोय. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज हर्षल मांडेलकर यांना दुसरी विकेट संपादित करत असताना तो असणार आहे तो ऑन अ हॅट्रिक. गाणं आता ते जुने विद्यार्थी 10वी सोडून जवळजवळ 10-15 वर्ष झाले ते पुन्हा एकदा येतात ना एकत्र, तेव्हा नाचायला मात्र भाग पाडणारे हे गाणं आहे. आपण डिजिटल मीडियाच्या माध्यमातून इंस्टाग्राम रील्सच्या माध्यमातून सातत्यानं हे बॅकग्राऊंड म्युझिक ला आपण पाहिलंय, अनुभवलंय. मॅचमध्ये एक्झॅक्टली काय घडलं तर एक गोलंदाज ज्यानं जो जसं आलाय तर पाहिलं तर नक्कीच आपली गुणवत्ता त्यानं सादर केली आहे. पोटेन्शियल कॅलिबर ज्याला आपण म्हणतो. एक गोलंदाज म्हणून तुमच्याकडे ज्या ज्या काही गोष्टी असायला हव्यात त्या सर्व काही गोष्टींचं एक परिपूर्ण मिश्रण म्हणजे हर्षल मांडेलकर. आणि त्यानं आज मात्र रिदमिक बॉलिंग ॲक्शननं गोलंदाजी केली. त्याचं प्रॉपर रनअप, त्याची सुसूत्रता, रिलीज ऑफ पॉईंट, बॉलिंग ॲक्शन, अचूक टप्पा, लाईन, लेन, दिशा आणि या सर्व काही गोष्टींचं परिपूर्ण मिश्रण करून आज आपण एक्झिक्यूट करताना आपण त्याला पाहिलं. म्हणूनच की काय
मागच्या काही 2 चेंडूमध्ये त्यानं 2 विकेट संपादित केलेत. आता तो असणार आहे तो ऑन अ हॅट्रिक. हाताच्या 5ही बोटांचा परिपूर्ण वापर त्याने केलाय. कनिष्ठ, अनामिका, मध्यमा, तर्जनी आणि अंगठा. मॅजिकल बॉल ऑन हॅट्रिक. ओ, कट करण्याचा प्रयत्न. विकेट किपर आहेत तिकडे, बॉलला लगेचच थांबवतील. जिथे आपण पाहताय की अजून एक डॉट बॉल. काल मोठीजुई प्रीमियर लीग मध्ये एका गोलंदाजानं 12 चेंडू डॉट फेकले, 2 वाईट आणि 1 लेग बाय. बॅटच्या स्वरूपात एकही धाव आपल्याला पाहायला मिळाली नाही. आणि तिथे वर्णन करत असताना आपण सातत्याने त्याच गोष्टीचा उल्लेख केला की नक्कीच चला टाइम मॅनेजमेंट आपल्याला करायचंय प्रत्येक वेळी. मात्र नक्कीच थोडा डिस्कशन, थोडं टीम मीटिंग्स, टीम गॅदरिंग्स आपण थांबवायचे. प्रत्येक एका षटकागणिक 5 मिनिटांचं अवधी असं आपण कॅल्क्युलेशन इथून पुढे मात्र नक्कीच टीम्स पर्यंत पोहोचणार आहोत. आडव्या पट्ट्यानं बॉल मात्र हॉरिझॉन्टल बॅटेड स्ट्रोक. एक्झॅक्टली काय घडलंय पुन्हा एकदा स्क्रीनवर आपण पाहूया. फलंदाज थोडे फ्रंट फूटला गेले, त्याच्यानंतर मात्र पुन्हा मागे गेले, मागे जाऊन बॉलला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला. आणि तिथे कदाचित जर का गोलंदाज आपण पाहिला तर त्या गोलंदाजीच्या शैलीमधला किंबहुना त्याच्या त्या स्टॉक बॉल मधील हा खऱ्या अर्थानं दुसरा त्यानं फेकलाय, बॉलला बाहेर काढला. अजून एक फसवलाय बॉल. फिल्डर आहे तिरे अंतर्वर्तुळामध्ये, मिळेल ती फक्त एक जाव. 1 रनसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळते. 1.5 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 बाद 16. दुसऱ्या षटकामध्ये पिन ड्रॉप सायलेन्स आपल्याला स्क्वॉड मध्ये पाहायला मिळते. जस्कार काय एक्झॅक्टली घडलंय तर क्रिकेटचा हा विरोधाभास आहे. जिथे आपण म्हणतो ना क्रिकेट हा एक असा खेळ आहे जिथे कधी कोणत्या क्षणी काय घडेल आणि काय बिघडेल याचा नेम नाही. आणि म्हणूनच क्रिकेटला आपण म्हणतो की रंजकतेने भरलेला हा खेळ. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये धाव आली ती फक्त 1. शेवटचा बॉल. आता ही एकच धाव राहील का तर कदाचित गोलंदाजाच्या अकाउंटवर एकच राहील आणि संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये खरं तर टोटल स्कोर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 3 बाद 17. यानंतर आपण टाइम ट्रॅक करतोय. षटकासाठी किमान 4 मिनिटांचा अवधी आपण देऊया, कारण एक्स्ट्रा टाइम तुम्ही घेताय फिल्डिंग टीम. कॅप्टनकडे खरं तर बरेचसे ऑप्शन्स होते, कारण जेव्हा जेव्हा नवजीवन मुलेखंड हा संघ मैदानामध्ये उतरतो तेव्हा तेव्हा गोलंदाजी ही खरं तर चे पर्याय भरपूर या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इस्पेशली डावखुरे हाताचे गोलंदाज. बॉल हवेमध्ये, ऑन साइडला फिल्डर आहेत, त्याला चकवून बॉल जाईल सीमारेषा पलीकडे आणि मिळालेला हा चौकार. अवंड आले दुसऱ्या स्पेलसाठी. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. थोडी महागडी गोलंदाजी. अजून एक, यावेळेला प्रॉपर मिडल केलाय, परंतु बॉल जर का आपण पाहिला तर मात्र नक्कीच इलेव्हेशन भरपूर होतं, हवेमध्ये राहिला. जिथे आपण पाहता क्रिकेटच्या खेळामध्ये आपण जर का पाहिलं तर डिस्टन्सच्या धावा असतात, अगदी उंचीच्या धावा नाहीयेत. आणि उंच गेलेला हा बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या मगरमिडमध्ये विसावलाय. जिथे आपण पाहिलं शुभम म्हात्रेनं झेल टिपल्याने अचूक झेल आणि अचूक कॅमेरा वर्क सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय या स्क्रीनवर. प्रेक्षक युट्यूब वाहिनीच्या स्क्रीनवर आपल्याला नुकतंच पाहायला मिळालं. टिपलेला तो झेल, रात्रीच्या विस्तीर्ण गर्भात सुरू असलेला हा क्रिकेटचा रंगारंग सोहळा. आणि या सोहळ्या निमित्तानं सुरू असलेली ही 4थी मॅच आपल्याला पाहायला मिळते, जिथे जस्कार टीमला मिळालाय तो अजून एक धक्का.
बॅक टू बॅक विकेट्स संपादित केलेले आपल्याला पाहायला मिळतील. चला बॅटो, आपण रेडी राहायचंय प्लीज. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा नियम काय म्हणतोय की 30 सेकंदांमध्ये फलंदाज हा मैदानामध्ये मात्र प्रॉपर गेला पाहिजे तिथे पॉपिंग क्रीज मध्ये. थोडं फास्ट आपण खेळूया. काल 4 वाजले ना, बरोबर 3:30 म्हणजे पॅकअप करे तोपर्यंत काकड आरतीची वेळ झाली होती, बरोबर ना. म्हणजे आम्ही मोठी जुईचं तिकडे प्राइस डिस्ट्रीब्युशन केला तेव्हा तुमचा शेवटचा बॉल काहीतरी इथे संपला. थोडं स्लोअर रेट आहे. सौरव गांगुली दादा भारतीय संघाचा जो कर्णधार होता त्याला बऱ्याच रेम्युनरेशनच्या पॅनल्टीज मिळायच्या, कारण स्लोअर रेट त्याचा भरपूर असायचा. ॲज अ कॅप्टन म्हणून त्यानं ते बरेच सहन केले. आपलं असं झालं तर स्लोअर रेटला आपण 1 लाखांमधून काहीतरी 10,000 कमी करू, असं झालं तर किती भांडण होतील. हा बॉल लेग स्टिकला होता. अपील झाले, स्ट्रॉंग अपील आणि स्ट्रॉंगली कमबॅक केलंय हर्षल गावंड. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळेल रफ्तार के सौदागर, स्पीडस्टर, डेडिकेशन, क्रिकेटचं समर्पण आणि क्रिकेटला त्यांनी जपलंय. आणि आज आपण जर का पाहिलं तर क्रिकेटचं हे मुलेखंड या गावचं क्रिकेटचं वेड मैदानामध्ये स्क्रीनवर हर्षल गावंड त्याला मिळालेली ही प्राइज विकेट. आणि अजून एक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही वुड बी ऑन अ हॅट्रिक. किरण पाटील एक जबरदस्त आक्रमक फलंदाज, बॉटमॅटचा वापर केला त्यानं, बॅकफूट डिफेन्स केलं, एकदा मिळाली. खरं तर हर्षल गावंडनं पहिल्या षटकामध्ये 15 धावा दिल्या होत्या. या षटकामध्ये सुरुवात चौकारणीशी झाली आणि यानंतर आपण जर का पाहिलं तर नक्कीच धावांना थोडंसं रोग दिलाय. नेक्स्ट मॅच मध्ये आम्ही अनाऊन्स करतोय टीम कॅप्टन ऑफ यशीदेव दांडा आणि टीम कॅप्टन ऑफ साईनाथ करंजा. करंजा आणि दांडा या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही इन्व्हाइट करू. टॉससाठी आपण इनिंग ब्रेकमध्ये लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आणि जर का कॅप्टन उपस्थित नसतील तर आम्ही निश्चितच उपस्थित कॅप्टनला टॉस विन देणार आहोत. शंतनू, अजून एक नियम या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण जो वापरलाय, कारण 10चा पोल आहे त्यामुळे ऑड टीम नंबर्स पुढे जाणार आहेत, 5 संघ पुढे जातील. त्यामुळे हायेस्ट रन गेट मॅक्झिमम धावा काढणारा संघ आपण बायच्या माध्यमातून पुढे नेणार आहोत. वेट वॉच आणि यानंतर मात्र हा बॉल फिरून मारलाय. फिरून मारलेल्या बॉलवर धावा मिळतील तब्बल 4. बॅटर अमयच्या बॅटमधनं आलेला हा बेधडक चौकार. जसा फलंदाज अमय आलाय त्याच्या बॅटमधनं पहिला चौकार आपण पाहिला. शेवटचा बॉल येईल डॉट. गोलंदाजाचं करूया आपण कौतुक, त्यानं या षटकामध्ये खरं तर आपण पाहिलं फक्त 9 धावा दिल्या आणि गडी बाद केले तब्बल 2. स्पेल मात्र संपवत असताना 2 षटकं 3 बाद 24 धावा आणि अगदी 12 इकॉनॉमिकल स्पेल आपण पाहिला त्याचा. खरं तर इकॉनॉमी आणि एकंदरीतच नवजीवन मुलेखंड या टीमसाठी ड्रीम स्टार्ट आपल्याला पाहायला मिळतीये. उत्तरार्ध कसा रंगेल खऱ्या अर्थानं किरण आणि नुकताच मैदानामध्ये फलंदाज अमय भुईर गेलेत. अमय आणि किरण या 2 फलंदाजांकडे प्रचंड क्षमता आहे. उरणमधल्या पूर्व विभागातील अनेक क्रीडांगणामध्ये यांचा खेळ चांगला राहिलाय, घरच्या क्रीडांगणावर खेळ चांगला राहिलाय आणि अगदी आपण पाहिलं तर उरणच्या विविध स्पर्धांमध्ये या खेळाडूंनी चांगलाच खेळ साकारलाय. धावसंख्या 26 आपल्याला पाहायला मिळतीये, 5 बाद झालेत. अजूनही खरं तर 2 षटकांचा स्पेल आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्या 2 षटकांमध्ये
एकंदरीतच किती धावा येतील, धावांचा ओघ कसा जाईल पुढे आणि या षटकामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं कसा इंटेंट राहील. बॅटर ऑन अ स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. किरण किरण पाटील केपी विकी आले, थोडे पुढे गेले, ऑन द टो खेळलेत, फिल्डर नाहीये आणि बॉल जाईल. भौगोलिक खरं तर आपण पाहिलं तर ही सीमारेषा छोटी आहे आणि त्याच दिशेनं आउटफील्ड फास्ट आहे. मिळालेला हा किरण पाटीलला पहिला चौकार. जास्तीत जास्त धावा उभारायच्या आणि प्रेशर दबाव हा कमी करायचा. कठीण परिस्थिती जिथे कठीण परिस्थितीमध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न, परंतु इथेही फटका फसलाय, इथेही फलंदाज बाद होईल आणि खऱ्या अर्थानं बॅक टू बॅक विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात. सातत्यानं टप्प्याटप्प्यानं पडलेल्या विकेट्स, जबरदस्त दबाव मात्र निर्माण झालाय आणि आता 6वा धक्का 30 या आकड्यावर स्क्रीनवर आपल्याला हे छान दृश्य पाहायला मिळतंय. गोलंदाज विकी यांना आपल्या फॉलो थ्रू मध्ये पकडलेला सुंदर झेल. चला टीम दांडा कॅप्टन रिपोर्टिंग करून घ्या. आलेत का? आयोजकांचं किती छान लक्ष आहे बघा. सन्माननीय संतोषजी पाटील साहेब आणि आज त्यांचे पिताश्री ज्यांच्या नावानं आपण मेमोरियल ट्रॉफीचं खऱ्या अर्थानं पहिल्या पर्वामध्ये हे भव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पिताश्री कैलासवासी मधुकरजी पाटील यांच्या साहेबांच्या नावाने या स्पर्धेचं एक टायटल आपल्याला पाहायला मिळतंय. बाबांच्या अनेक स्मृती आपल्यामध्ये कशा जिवंत आणि या बंदिस्त कप्प्यामध्ये, हृदयस्थ कप्प्यामध्ये अविरत राहतील, त्यासाठी आज संतोषजी पाटील साहेबांचा हा प्रामाणिक प्रयत्न. एकंदरीतच खेळ करत असताना आपण ही चर्चा केली, या खेळामध्ये तुम्हाला तग धरून उभं राहावं लागेल. संयम फार महत्वाचा आहे. आक्रमण तर महत्वाचं आहेच, परंतु आक्रमणापेक्षा संयम महत्वाचा आहे. जागेवरनं फ्लॅट मारलाय, फ्लॅट अँड फ्युरियस. पहिल्याच बॉलवर चिरागचा धमाका. वक्त का इंतजार कीजिए जनाब, बहुत से बेहतरीन नजारा दिखाएंगे. आणि पहिला नजारा पेश केलाय, पहिला फ्लॅट षटकार. ऑन साइडला ड्राईव्ह केले, बॉल हवेमध्ये. फिल्डर सांगते मी घेतोय आणि त्यानं घेतलाय. आज आजच्या मॅच मधला अजून एक झेल यज्ञेश आपल्याला पाहायला मिळाला आणि यज्ञेशने टिपलेला हा झेल षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज विकी यांना मिळते अजून एक यश.
शेवटचा बॉल. धावसंख्या फक्त 38. 7 बाद झालेत. शेवटच्या अंकामधील काही फलंदाज लो ऑर्डरमध्ये आलेत. अपील झाली, स्ट्रॉंग अपील. डॉट बॉल येईल, डॉट बॉल होईल. याही चेंडूची सांगता 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 7 बाद 38 हा आकडा आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळेल. शेवटचं षटक कोण घेऊन येईल षटकामध्ये एकंदरीतच किती धावा जमवल्या जातील आणि हे स्लॉगचं षटक असणार आहे. शंतनू, काय म्हणते गाणं? गाणं ऐकलं की नाही? अशी गाणी ऐकली की मग खरं तर काहींना शाळेतल्या प्रेमजोड्या आठवतात, काहींना कॉलेजातील प्रेमाचा जोडीदार आठवतो. खरं तर क्रिकेटचं हे व्यासपीठ आहे आणि आपल्याला मात्र मैदानावरील आपल्या जोड्या फार आठवतात. फलंदाजाला त्याची फलंदाजाची जोडी आठवते, गोलंदाजाला त्याचा तो गोलंदाज फ्रंटलाईन जोडीदार आठवतो. क्षेत्ररक्षक त्यांना मात्र एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणारे त्यांचे सवंगडी मात्र आठवतात. आज काहीशा चर्चा आपण स्पर्धेसोबत करतोय. शेवटचं षटक असणार आहे आणि शेवटचं षटक म्हटलं की मग आक्रमकतेचं षटक, शेवटचं षटक म्हटलं की मग हाणामारीचं षटक, शेवटचं षटक म्हटलं की मग या षटकामध्ये फलंदाजांचा जास्तीचा प्रयत्न असतो की जास्तीत जास्त धावा येणं फार गरजेचं आहे आणि त्या धावा जर का आल्या तर मॅचची रंगत वाढते. त्या धावा आल्या तर मात्र मॅचमध्ये एक वेगळा रंग चढतो आणि क्रिकेटमध्ये खरं तर रसिक प्रेक्षकांना तुम्ही जेव्हा विचारता तेव्हा रसिक प्रेक्षक सांगत असतात की आम्हाला चौकार षटकार पाहायला आवडतात आणि चौकार षटकार आले की रसिक प्रेक्षक मॅचला एन्जॉय करत असतात आणि क्रिकेटचं साधं सोपं समीकरण आहे. शेवटचं षटक, बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज अक्षय म्हात्रे. अराउंड द विकेट, अक्रॉस द लाईन, इनटू द मिडल, ओव्हर द डिफेन्स. हा आलाय बॅटर. आपण जर का पाहिला तर अमय भुईरचा क्लास दाखवणारा पहिला षटकार. सात बाद 44 सद्य परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. विजय हवा, घाम घालावा लागेल, धावा हव्यात, प्रत्येक चेंडूवर आक्रमण करावं लागेल. चौकार षटकार येतील का ही अपेक्षा, प्रश्नचिन्ह. बरेचसे प्रश्न. आता पहिला प्रश्न विचारलाय गोलंदाजानं, त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं या फलंदाजाकडे. विकेट किपरचं आम्ही कौतुक करू. रात्रीच्या या खेळामध्ये निहार जर का आपण पाहिलं तर क्लोज विकेट किपिंग करतोय आणि निहारचा खेळ, त्याचा खेळातला स्टँडर्ड जर का आपण पाहिलं तर वन ऑफ द फायनेस्ट ओपनिंग डिस्ट्रिक्टिव्ह प्लेयर. हा बॉल जस्ट अ क्लिक, जबरदस्त, अफलातून. या फटक्यामध्ये ताकद नव्हती तरी झाली कमाल. टायमिंगच्या जोरावर, प्लेसमेंटच्या साह्यानं फलंदाजानं केली कमाल. ठोकलाय अजून एक चौकार. देत असताना ना अतिरिक्त ताकद ना अतिरिक्त भार, टायमिंग प्रॉपर आणि चेंडू केला खऱ्या अर्थानं डीप कव्हा आणि स्वीप कव्हच्या मधून मिळालेला हा बॅटॉ
अमय भोईरला अजून एक चौकार. तो खेळतोय 15वर. संघाला पोहोचवलंय 48वर. बॉल बॅक ड्राय होता. एक मिळाली, दुसरीचा प्रयत्न असणार आहे. कारण त्याचं तसंच आहे की ओहो, काय क्रिकेटची कमिटमेंट आहे बघा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. निहार म्हात्रे ॲज अ विकेट किपर, त्याच्याकडे चेंडू परतावून लावला, फेकला, त्यानं ग्रीप केला आणि अगदी जॉन्टी रोड स्टाईलनं त्यानं विकेटवर झडप घातली. फुल लेंथ डाईव्ह पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. एक्झॅक्टली पंच मात्र नक्कीच या निर्णयाची लगेचच पाहणी करतील, एक्झॅक्टली पडताळणी करतील आणि आपण एक यथोचित ट्रान्सपरंट डिसिजन देणार आहोत की फलंदाज बाद आहेत की ते पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत. तर बॅटर इज शॉर्ट ऑफ हिज क्रीज अँड इट्स OUT आउट. बघा कुरघोडा करतायत निहार. खरं तर हे एकाच समवयीन दोन खेळाडू आहेत. एका बाजूला अमय आणि एका बाजूला विकेट किपर आपण निहारला पाहतोय. निहारनं सातत्यानं क्रिकेटमध्ये काही ना काही नवीन केलंय. निहारनं आतापर्यंतच्या प्रवासामध्ये खरं तर बॅटिंगचं इम्प्रोव्हायझेशन त्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि उरण टेनिस क्रिकेटच्या पटलावर एक परिपक्व आणि उजव्या हाताचा एक स्फोटक फलंदाज म्हणून त्याची एक त्यानं स्वतःची वेगळी आयडेंटिटी निर्माण केली आहे. एका बाजूला मुलेखंड आणि त्यांच्या विरोधात टीम जस्कार आपल्याला पाहायला मिळते. भालचंद्र स्मृती टीम जस्कार या टीमला अजून एक धक्का. षटक क्रमांक अंतिम अखेर निर्वाणीचं फायनल 2 balls to go आणि आता टार्गेट मात्र सेट होणार आहे. एकूण धावसंख्या किती टार्गेट सेट होईल? धावसंख्या झाली आहे ते 49. स्विचचा फटका. शक्ती, युक्ती आणि आत्मविश्वास यांचा मिलाप आणि आता आलेला हा स्विच प्रीमेडिएटेड षटकार. बॅटर हितेश गेट्स ऑफ द मार्क विथ U6. ऋषांतनं मारलाय. केलंय. शेवटचा बॉल टार्गेट सेट होईल. हो, यावेळेला गोलंदाज कमबॅक करतोय. एक तर नक्की मिळणार आहे. दुसरीच्या प्रयत्नासाठी फलंदाज धावत सुटलेत, परंतु स्ट्रायकिंग एंडकडे बॅटर बाद होतील आणि एकच मिळणार आहे. षटक संपलंय, इनिंग संपली आणि जिथे आपण पाहताय की धावांचा ओघ जो आहे तो अंतिमच्या टप्प्यामध्ये पहिला षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर 4, त्यानंतर अजून एक डॉट, त्याच्यावर विकेट मिळाली आणि खरं तर 6 आणि 1 असं शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. हे अक्षय म्हात्रेचं आपण संमिश्र षटक पाहिलं स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल. 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी एकूण इक्वेशन सेट झाले. टार्गेट इथं सेट झालंय ते 57 धावांचं. 57 टू विन. 2 फलंदाजांसाठी खरं तर टाळाही वाजल्या. त्यांनी सांगितलं की आता आपण एक फायटिंग टोटल उभारली आहे, त्यामुळे आपल्या गोलंदाजांना आपण थोडंसं मार्जिन देतोय. समोरच्या फलंदाजी क्रममधील फलंदाजांचा परिपूर्ण अभ्यास करून मैदानामध्ये येलो जर्सी आपल्याला पाहायला मिळते. प्राचारण करत असताना स्क्रीनवर आपण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ही छान दृश्य पाहताय. एक संघ येलो रंगाची, पिवळ्या रंगाची जर्सी परिधान करून भालचंद्र स्मृती टीम जस्कार मैदानामध्ये जात असताना त्यांच्या विरोधात आपण जर का पाहिलं तर नवजीवन मुलेखंड हा संघ आपण जर कॉम्बिनेशन पाहिलं तर नक्कीच पांढरा आणि निलाभोर आकाश जेव्हा निरभ्र असतो तो स्काय ब्लू रंग परिधान करून मैदानाच्या बाहेर खरं तर येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जिथे लगेचच आम्ही निहारला सूचित करू की आपण ओपनिंग पेअर मैदानामध्ये लवकर पाठवा, लॉन्च करायची आपल्याला लगेच सुरुवात. आणि नवीन मॅचसाठी आम्ही दोन्ही टीम्सना सूचित करू की आपला स्क्वॉड आपण नक्की रेडी ठेवा, कारण नेक्स्ट मॅचमध्ये जसा सामना संपेल तसा आपल्याला मैदानाचा ताबा घ्यायचा. आम्ही ही इनिंग कॅरी करू.
आम्ही मायक्रोफोनवर नेक्स्ट मॅच मध्ये परिवर्तन करणार आहोत. 30 चेंडू आणि 57 धावा असं इक्वेशन, असं टार्गेट असताना मॅच मध्ये एक्झॅक्टली काय घडेल काय बिघडेल याचं संपूर्ण विवरण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे मास्टरकडे, ऐकूया बहारदार साथ देणार आमचे डीजे मास्टर. ओ टू डीजे. ला 12-19 झालेत. 12-20 पर्यंत आपल्याला बॉल फेकायचा आहे, त्यामुळे फिल्डिंग सेटअप करून घ्या. बरोबर पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी. वन ऑफ द फायनेस्ट ओपनिंग पेअर मैदानामध्ये जात असताना आम्ही कॅमेरामॅनला सूचित करू की कॅमेरा आपण बॅटर्स मैदानामध्ये प्राचारण करतात त्यांच्याकडे थोडं आपण फोकस करा. त्यांची स्टाईल, त्यांची अदा, त्यांचा फ्लेअर आणि अतिशय शैलीदार हे 2 फलंदाज मैदानामध्ये आगेकूच करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला वन ऑफ द फायनेस्ट डिस्ट्रक्टिव्ह प्लेअर, नाव आहे निहार म्हात्रे. आणि जुना चेंडू इकडे द्या. चला नवीन चेंडू मैदानामध्ये जा. चला 12-21 झालेत. 2 मिनिटं अशीच गेली, भुर्रकन उडून गेलेत. शंतनू आणि आमचे हितेश म्हात्रे सर, आम्ही नुकतीच एक स्पर्धा केली, खुटारी. कुठे? पनवेल तलोजा धानसर, जिथे मागच्या साईडला. बरोबर 5:30 वाजता शार्प चेंडू पडला. 7 मॅचेसचं कव्हरेज होतं, 5 षटकांचे सामने आणि शेवटचा सामना दशरथजी पाटील साहेब आणि आम्ही होतो. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये असताना सुद्धा बरोबर 12:30 वाजता, पहिल्या दिवसामध्ये 11:30 वाजता सामने संपले, दुसऱ्या दिवसामध्ये शार्प 12:30 वाजता आम्ही करावेला पोहोचलो. म्हणजे टायमिंगचं मॅनेजमेंट जे होतं ते अतिशय सुंदर होतं. आम्ही उरणमध्ये जेव्हा जेव्हा येतो तेव्हा मात्र सातत्यानं पहाट होत असते, यात शंकाच नाही. क्रिकेटला आपण भरपूर प्रेम दिलं आणि क्रिकेटला आपण भरपूर जपलंय, पण पहाटेचं क्रिकेट त्याहीपेक्षा आपण असं म्हणूया की 2-3 पर्यंतचे जे क्रिकेट आहे त्या क्रिकेटमध्ये जास्त उत्साह असतो, जास्त ऊर्जा असते आणि खेळाडूंची कमिटमेंट, ज्याला आपण म्हणतो ना की समर्पण, हे खेळाडू जास्तीचे दाखवत असतात. आणि इस्पेशली क्रिकेट हा क्रीडा रसिकांचा खेळ, आणि जिथे आपण जर का पाहिलं तर क्रीडा रसिक हे या खेळाचे केंद्रबिंदू असतात. जर का मॅचेस लवकर कव्हर होत गेल्या तर क्रीडा रसिक मात्र सामन्यासाठी मैदानाच्या बाहेर थांबतात, गर्दी करतात, आणि जशी पहाट ओसरते तेव्हा मात्र गर्दी विरल होत असते. यावेळेला हा पहिला बॉल जिथे आपण पाहताय की प्रणय याचा हा पहिला क्लास आपल्याला पाहायला मिळाला आहे. गेट्स ऑफ द मार्क विथ ह्यूज 6.
आक्रमण आणि आक्रमणच तो करतोय. नाव आहे प्रणय. प्रणयच्या बॅटमधून आलाय हा अजून एक क्लासिकल चौकार. असा असा प्रपोजल कधीच कुठेच होणार नाही. आता व्हॉट्सअप आहे त्यामुळे इथून हाय तिकडे लगेच पिंग पॉंग हाय हे हॅलो मग चॅटिंग सुरू होते. ओव्हर द विकेट. पहिला षटकार दुसरा चौकार आणि अजून एक वार. बॉल जाईल सरळ सीमारेषा पार आणि हाही गेलाय तो डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईन बाहेर. 6-4-6. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये बेधडकता आक्रमकता या फलंदाजाची. नाव आहे प्रणय. रोलमध्ये ऍटलिस्ट तो एकदा तरी विचारतो कितने आदमी ते नंतर ठोकतो. प्रणय कोहली मैदानामध्ये गेलाय कोणतीही पूर्वसूचना न देता प्रत्येक चेंडूवर त्यानं आक्रमण केलंय. अगदी आपण पाहिलाय बेधडक तो खेळतोय. एज लागला मागे नाहीये कुणीच. एक टप्पा पकडतील. फ्लाय स्लिप मध्ये फलंदाज जर का आपण पाहिलं तर पाहत राहिले होते. कदाचित कॅचिंग पोझिशन मध्ये क्षेत्ररक्षक असते तर अडचणीत सापडला असता प्रणय. मिळाले एक धावसंख्या 1 पुढे जात असताना पाहायला मिळेल ती 17 या आकड्यावर. 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि एकूण धावा जर का आपण पाहिल्या तर 57 धावांचं एक माफक टार्गेट इथं सेट झालंय. 57 टू विन. आणि अशा परिस्थितीमध्ये या 57 धावा डिफेंड करायच्या आहेत मग मात्र घाम घालावा लागेल. पहिले 3 चेंडू मला असं वाटतं की हिटिंग झोन मध्ये पडले आणि तिथे प्रणयनं त्याच्यावर आक्रमण केलं. काही चुका झाल्या आता त्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. विकेटच्या शोधात असतील गोलंदाज रुशांत. बॉल अगदी बॅटचं फेस ओपन करू दिलं नाहीये. इतकी गती या चेंडूमध्ये होती. गोलंदाजाचं आम्ही कौतुक करू. पहिले 3 चेंडू आक्रमण झाला आणि मागचे 2 चेंडू फक्त एकेरी धावसंख्येने पुढे जात असताना आपण पाहताय या मॅच मध्ये पुन्हा एकदा थोडंसं पुनरागमन केलंय. पुनरागमन केल्यानंतर शेवटचा एक बॉल शिल्लक असणार आहे. किमान एक धाव किंवा एखादी विकेट जर का मिळाली या शेवटच्या बॉलवर तर मॅच मध्ये पुनरागमन होईल. कमबॅक होईल. परंतु इथे मात्र या फलंदाजाची दादागिरी डॉमिनान्स वर्चस्व त्याचं शॉटचं सिलेक्शन हँड आय हेडचं कॉर्डिनेशन आणि त्याने ठोकलेला अजून एक शैलीदार गॅप शॉट सिलेक्शन आणि परफेक्ट प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळाली. प्रणय कोहलीच्या बॅटमधनं 2 एंड द फर्स्ट ओव्हर. धावसंख्या आपण पाहताय ती बिनबाद बेधडक 22. नवजीवन मुलेखंड. त्यांना आम्ही विनंती करू. पहिल्यांदा आम्ही विनंती करू त्याच्यानंतर आम्ही सूचना देऊ. आता आयोजक तिथे येऊन मात्र नक्कीच तुम्हाला मात्र तुमच्यासोबत चर्चा करतील. त्यामुळे ती चर्चा होऊ नये आम्ही विनंती करू त्या सर्वच आमच्या समीक्षकांना की आपण तो जो पिवळ्या रंगाचा पडदा आहे तो सोडून तुम्ही बसा. मागच्या बाजूला बसा प्लीज. कॅमेरामॅनच्या डाव्या अंगाला. कॅमेरामॅन जिथे आहे त्याच्या डाव्या अंगाला जिथे फलंदाज उभा आहे त्याच्या समोर जो लॉंग शॉट मिडॉनचा जो फिल्डर आहे त्याच्या मागे. बरोबर परफेक्ट. पुढे आले थोडे मागे गेले. बॅटचा एज लागलाय का तर हो एज लागलाय आणि प्रामाणिकता हा क्रिकेटचा नियम निहाळनं फॉलो करत असताना तो झालाय बाद. षटक क्रमांक 2 मध्ये चिरागला मिळालंय ते पहिलं यश.
जर का आपण पाहिला तर तब्बल 21,000हून अधिक व्ह्युअर्स आपल्याला पाहायला मिळाले आहेत या स्पर्धेसोबत मात्र जुळले गेलेत. सर्वांचं आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया. हा व्हाईट बॉल आहे. प्रेक्षक यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं लाईव्ह ब्रॉडकास्टिंग पाहत आहे. तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीमध्ये सुरू असलेली ही विद्यमान लढत आपल्याला पाहायला मिळते, जिथे दोन्ही टीम्सकडनं ताकदीचे प्रयत्न होत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. हाऊ इज दॅट इज दी अपील. पंच तटस्थ आपल्याला पाहायला मिळतात आणि एक्झॅक्टली दोन पंच एकमेकांच्या सोबत चर्चा करतील आणि एक ट्रान्सपरंट डिसिजन देतील. पाहूया एक्झॅक्टली मैदानामध्ये काय घडलंय. चेंडूवरची नजर आणि या सर्व काही गोष्टी घडामोडी स्क्रीनवर आपण कॅमेरामॅननं फार छान दृश्य टिपलंय. दोन पंच आपल्याला पाहायला मिळतात. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये राजेंद्र घरत सरांचा इशारा आलाय की हा फलंदाज बाद असणार आहे. OUT आउट. चला, नवीन फलंदाज आपण का तयार राहत नाही? लवकरात लवकर आपण मैदानाचा ताबा घ्या प्लीज. थोडं फास्ट केला. फिल्डिंग टीम फिल्डिंग सजवून घ्या. आम्ही या दरम्यान या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं सन्माननीय निलेशजी म्हात्रे साहेबांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. आम्ही विनंती करू की आपण सन्मानानं या व्यासपीठाकडे यावं, विराजमान व्हावं. पुन्हा एकदा स्पर्धेच्या निमित्तानं तुमचं सहर्ष स्वागत असणार आहे. स्पर्धेची तिसरी रात्र आपण पाहताय. तिसऱ्या रात्रीमध्ये सामना क्रमांक 4 दोन टीम्समध्ये आपण ही विद्यमान लढत पाहताय. नुकतीच आपण जी अनाउन्समेंट केली, स्वर्गीय मधुकरजी बुधाजी पाटील चषक 2026 मेमोरियल ट्रॉफी सुवर्ण पर्व, एक बोकडविरा आणि बोकडविराचं क्रिकेट आज उरण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर वलयांकित होताना आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक यूट्यूब वाहिनीचे ओनर आमचे कैलाश म्हात्रे आणि आमचे हे होम प्रोडक्शन कॅमेरामॅन अविनाश, विमिक्स अँड डिजिटल स्कोर अपडेटर आमचे सोहिल नाईक, कम्प्युटर एक्सपर्ट आमचे रोणक तांडेल, सर्वांनी मिळून खरं तर आज या स्पर्धेला प्रेक्षक यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून ब्रॉडकास्ट करत असताना अजून एक विकेटचं पतन. बॅक टू बॅक विकेट्स. घाई, गडबड, गोंधळ आणि फलंदाज विकी जसे गेले तसे पहिल्याच बॉलवर बीट झाले, बाद झाले आणि मिळालाय तो हा अजून एक दुसरा धक्का. रात्र दिवस आज आपण क्रिकेटचे रंग मैदानामध्ये पाहतो आणि या क्रिकेटला रंग देण्यासाठी मैदानामध्ये चिराग घरत नावाचं एक जबरदस्त अफलातून स्पीडस्टर गोलंदाज मैदानामध्ये आलाय. ऑफ स्पिन प्रकारची गोलंदाजी, व्हेरिएशन प्रकारची गोलंदाजी, बॉलला फक्त ढकलून दिलं हर्षल गावंडनं. हर्षल सुद्धा एक चांगला खेळाडू आहे, त्याला क्रिकेटचा सेन्स आहे.
जो चांगली गोलंदाजी करतोय परंतु तो चांगली फलंदाजी सुद्धा करू शकतो. इथे मात्र एक चोरटी धाव अंकित झाली, 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 2 पुढे जात असताना पाहायला मिळतीये. ती 3 बाद आतापर्यंतच्या प्रवासामध्ये 25 या आकड्यावर. एकूण जर का आपण टार्गेट पाहिलं तर 57 धावांचं टार्गेट आहे आणि या धावा चेस करण्यासाठी मैदानामध्ये आपण जर का पाहिलं आतापर्यंतच्या प्रवासामध्ये 3 गडी बाद झालेत. 3 बाद झालेत. आता तग धरून उभं राहावं लागेल. बॅटॉ आपण पाहताय प्रणय कोहलीला जो खेळतोय 5 चेंडू 21 या आकड्यावर 400चा त्याचा स्ट्राईक रेट आहे आणि आता 1 चेंडू 2 या आकड्यानं खरं तर अकाउंट ओपन केलंय. हर्षल गावंड ही इज ऑन स्ट्राईक. स्विचचा फटका. कदाचित हे खराब शॉट सिलेक्शन आहे. हर्षल गावंडला आम्ही जरूर सांगू की कॅमेरा तुमच्या समोर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हायलाइट तुम्ही नक्कीच पहा ही मॅच झाल्यानंतर. बॉल लेग स्टिकला होता. लेग स्टिकचा बॉल उजव्या हाताच्या फलंदाजानं ऑनसाइड डावखुऱ्या हाताच्या फलंदाजानं ऑफ ड्राईव्ह जर का केला असता तर कदाचित मागे कुणी नाहीये. बघा पॉइंट डीप पॉइंट इकडे डीप थर्डमॅन मध्ये कुणीच नाहीये. 4 सहज मिळाल्या असत्या. अजून एक प्रयत्न. त्या प्रयत्नांना अपयश आलंय. 2 चेंडू डॉट आणि 2 षटकांचा खेळ झाला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 12.5च्या सरासरीनं बॅटिंग करणारी टीम धावा चेस करत असताना आपण पाहताय 3 बाद 25 अशी धावसंख्या. हे सुपर हिट सॉन्ग जे खरं तर स्पेशलिस्ट कोरिओग्राफीसाठी ओळखलं जातं. आमचे प्रितेश दादांचे इथे शुभागमन झाले. या मॅचला एन्जॉय करत असताना आपण रसिक प्रेक्षकांची एक प्रचंड वर्दळ आपल्याला पाहायला मिळते. डीजे मास्टर प्रेमाला समर्पित गीते सादर करतात. शंतून आम्हाला एक जोक आठवला. तो म्हणत होता कबूतर उडून जा दूर जा तिला सांग मला दुसरी भेटली. मग तो दुसरा मित्र त्याचा बोलतो अरे कबूतर कुठे. मग तो पहिला बोलतो अरे वेड्या ती तरी कुठे. इट इज ऑल अबाउट फिक्शन. चला गोलंदाज आपण अतिरिक्त वेळ घेता फिल्डिंग टीम आम्ही थोडं सूचित करू. 12:37 झालेत. 12:21 आपण पहिला बॉल फेकला होता बरोबर. 12:37 म्हणजे आतापर्यंतच्या प्रवासामध्ये जवळजवळ 16 मिनिटांचा अवधी पहिल्या 2 षटकांसाठी वापरलाय. इतका वेळ जर का घेतला तर आजही आपल्याला 4 वाजतील. 4 वाजून जातील. 4 साडेचार होतील. थोडं फास्ट आपण खेळण्याचा प्रयत्न करतोय. पहिला बॉल धाव मिळाली. 1 रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 26. 3 बाद 26 अशी परिस्थिती आतापर्यंत जर का इक्वेशन पाहिलं तर 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही इक्वेशनचा आपण उल्लेख करायचा झाला तर स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल 17 चेंडू आणि 31 धावा. समीकरण तसं पाहिलं गेलं तर क्रिकेट हा आकड्यांचा खेळ असल्या कारणानं मॅथमॅटिकली हे शक्य आहे परंतु सायकोलॉजिकली थोडासा दबाव निर्माण झालाय. नवजीवन मुलेखंड या टीमचा जर असा इतिहास जर आपण पाहिला तर सातत्यानं लो स्कोरिंग मॅचेस मध्ये सुद्धा आपण फलंदाजी ढासलताना त्यांना आपण पाहिलंय. एका बाजूनं जर का प्रणय कोहली शेवटपर्यंत टिकून राहिला तर मॅच तो क्लिअर करू शकतो. हे क्रिकेटची प्रॉबॅबिलिटी आहे परंतु त्याला साथ देणं हे फार गरजेचं आहे. हर्षल तो हे करेल का. ऑन साइडला ड्राईव्ह केलं बॉल एका हाताने अडवण्याचा प्रयत्न. या प्रयत्नाला मिळेल अपयश आणि बॉल जाईल स्ट्रेट. आपण पाहिलं तर चौकार की षटकार पंचांकडे आम्ही पाहतोय. पंच आम्हाला निर्णय देतील आणि हा असणार आहे तो षटकार.
संवाद थांबवा जसकर टीम. मॅच आता रंगात आली आहे. षटकार आला त्यामुळे समीकरण अजून सोपं झालंय. 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 25 धावा असं इक्वेशन. गदर मूवी मधले सॉन्ग आहे ना, बरोबर ना? गदर आणि लगान सोबतीनच रिलीज झाले होते. 8व्या फटक्यानं कडक फटका. हा कडकच बाहेर गेलाय. या फटक्याचा आवाजच सांगतोय की हा षटकारच आहे. गोलंदाजाच्या गतीचा आणि फलंदाज स्वतःच्या मतीचा वापर करून गोलंदाजाच्या कानाला झिंझिण्या आणणारा हा बेधुंद बेखौफ षटकार. हर्षल गावंड ऑन अ फायर. आता डीजे मास्टरला वेगळा रंग चढला आणि मॅचला सुद्धा 2 चेंडू 2 षटकार आलेत. सुवेजचा फटका आणि आता कनेक्ट केलाय. याला म्हणतात क्रिकेटचं मोमेंटम. पहिला बॉल ओव्हरपीस बॉल छूम अंतर केला डीप लॉंग ऑफला. दुसराही चेंडू हिटिंग झोन मध्ये तो स्ट्रेट लॉंग ऑन मध्ये खेळला. हा बॉल हाफ ट्रॅकर आणि मैदानामध्ये हर्षल गावंड धावांची रन मशीन त्यानं ठोकलेला हा बेधडक रिस्क घेऊन लगावलेला अजून एक चौकार. आता इक्वेशन आहे 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि 15 धावांची गरज. चला आणि नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही टीम जसा सामना संपेल तसा आपल्याला फास्ट मैदानाचा ताबा घ्यायचा प्लीज. ओहो स्कूप केलाय. हा सुपला शॉट पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. अगदी या फटक्याचं सौंदर्य, या फटक्याची ग्लोरी बॅटा आपल्याला पाहायला मिळतात. हर्षल गावंड बसले, नी बेंड केला, बॉलची लाईन रीड केली, दिलशाननं स्टाईलला बॉलला मागे खेळून काढलाय. डीप लॉंग लेग रिझन मध्ये आलेला हा अजून एक चौकार आता काढायचे. 13 चेंडू आणि 11 धावांची गरज. सांगतोय माझं नाव हर्षल गावंड आहे, मला हलक्यात घेऊ नका. अजून एक वा बाय वा कडक आरा खतरनाक. एफिशियंट आता काढायच्यात फक्त 5. 12 गेंदे 5 रनों की जरूरत. तांत्रिक कौशल्यासह खेळ करणारा खरं तर विराट कोहलीचं प्रदर्शन. तांत्रिक कौशल्यासह खेळ करणारा यशस्वी जयस्वाल, गौतम गंभीर, त्यानंतर स्फोटक वीरेंद्र सेहवाग, सर्वांचं मिश्रण आज आम्हाला पाहायला मिळालं. जबरदस्त जबरदस्त फ्लातून क्रॉस बॅटेड स्ट्रोक, लॉंग लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, अक्रॉस द मिडल, स्विचचे फटके, हुक केलाय का बॉलला आणि जबरदस्त अगदी आपण पाहिलं तर जिगरबाज खेळाडू त्यानं आज अफलातून परफॉर्मन्स दिलाय. मॅजेस्टिक रसिक प्रेक्षकांची मने जिंकणारा खेळ. चौकार षटकारांचे विलोभनीय कारंजे. इथे सुद्धा रंग चढलाय प्रणयला, परंतु आता हा डॉट बॉल आलाय. कौतुकास पात्र खेळी दोन्ही फलंदाजांचे आपण पाहताय. आणि हर्षलनं बघा अगदी 8 चेंडूमध्ये तो 28 वर खेळ करतोय. प्रणयला त्यानं ओव्हरटेक सुद्धा केलं. 7 चेंडू आणि 22 धावा. प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ची एक नामांकन असते, एक ट्रॉफी असते. आपण सातत्यानं पाहिलंय. जो बेस देईल त्यांना बेस मिळणार आहे. एज लागलाय, बॉल मागे जाईल. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये फिल्डर आहेत जिथे धाव मिळेल फक्त एक. एक्झॅक्टली गोलंदाजी करणाऱ्या टीम कडनं काय चुकलंय तर जिथे फलंदाज जर का आपण पाहिलं प्रणय जो हबी झाला त्याला स्ट्राईक पासून दूर ठेवल्यानंतर सुद्धा
जेव्हा हर्षल मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडवर आला, त्याला मात्र नक्कीच एक संधी दिली. त्या संधीचं खरं तर त्यानं सोनं केलं, उपद्रव केला, एक झेल कॅच ड्रॉप झाला आणि त्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं जो आग ओकून फलंदाजी करतोय तो सांगतोय, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. सेन्स, क्रिकेटचा सेन्स, क्रिकेटचा क्लास. आणि जेव्हा तुम्ही ॲज अ प्लेयर म्हणून मोठे होता ना, तेव्हा तेव्हा तुमच्याकडे येते ती क्रिकेटची एक मॅच्युरिटी. खऱ्या अर्थानं आपण तालुका हाफमध्ये सुद्धा हर्षल गावंडला पाहिलं आणि अनेक छोट्या मोठ्या स्पर्धांमध्ये ॲज अ चॉईस प्लेयर म्हणजे आपण म्हणतो ना की आयकॉनची जी स्पर्धा असते त्या आयकॉनच्या स्पर्धेमध्ये सुद्धा हर्षल गावंडला आपण पाहिलंय. मग कधी पेनचं क्रिकेट, कधी अलिबागचं क्रिकेट, कधी नवी मुंबईच्या क्रिकेटमध्ये सुद्धा आम्ही त्यांना पाहिलं, राजीव गांधी स्टेडियममध्ये सुद्धा त्यांना मी खेळताना पाहिलं आणि आज त्याचा खेळ छान झालाय. हाही बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आपल्या खेळातील नजराना पेश केलाय प्रणय कोहली आणि हर्षल गावंड या दोन फलंदाजांना कॅमेरामॅन स्क्रीनवर आणतील आणि पाहूया आपण खऱ्या अर्थानं या मॅचचा हिरो कोण असणार आहे. करू आम्ही अभिनंदन नवजीवन मुलेखंड या टीमचं आणि हार्ड लक देऊ टीम भालचंद्र स्मृती, टीम जसकार, आमचे गुणवान गुणलेखक रोहन मोरे आमचे गुणलेखक आम्हाला अपडेट करतात की या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच नामांकन जाईल हर्षल गावंड. 2 षटकं, 24 धावा, 3 विकेट आणि बॅटिंग करत असताना अफलातून बॅटिंगचं अनालिसिस आपण पाहिलं. तोडफोड फलंदाजी त्यानं केली. 9 चेंडू 29 धावा, त्याच्यामध्ये स्विचचे 2 षटकार आणि 1 चौकार आपण पाहिला. असा हर्षल गावंड ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. चला हर्षल लगेच या आणि आम्ही नेक्स्ट मॅच मध्ये टीम दांडा